शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। अमित शहा आणि फडणवीस रायगडावरती एकत्र जातील। मुंबईत पाणी टँकर संघटनेचा संप सुरूच। हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणी टंचाई। चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। 48 तासांमध्ये तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा। साताऱ्यामध्ये आज शरद पवार, अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहतील। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतणे राहणार उपस्थित। तहव्वूर राणा हा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती। पहिल्या दिवशीच्या चौकशीमध्ये राणाने तोंड उघडलं नसल्याची माहिती। आजारपणाचं कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न। एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीनं 120 कोटी रुपयांचा निधी। दरमहा 7 तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन। प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह। ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यभरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेर बच्चू कडूंचं मशाल आंदोलन। तर अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमंताचं जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी इथे भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।